मी ओळख करून देतो. हे मल्होत्रा फ्रॉम मल्होत्रा फूड्स. नमस्कार. नमस्कार. आणि ह्या मिसेस यांना कोण ओळखत नाही. राधिका सुभेदार. गेले कित्येक दिवस मार्केटमध्ये एकच तर नाव येतंय, राधिका सुभेदार. लेकिन माफ करना राधिका जी, लेकिन आपने तो हम जैसे बिजनेस वालों की रात की नींदें ही हराम कर दी है. नहीं नहीं, जोक सपाट. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप चांगली प्रगती करताय तुम्ही. थँक्यू. पण हे माझ्या एकटीचं यश नाही, माझ्या टीमचं आहे. मी तुम्हाला ओळख करून देते. हे आनंद शहा. हॅलो हॅलो. हो. आणि हे पानवलकर सर. नमस्कार. हॅलो सर. पानवलकर सर. मॅडम, हे आम्हाला सिनियर होते इन्स्टिट्यूट मध्ये. येस, आय रिमेंबर मिस्टर मल्होत्रा. ओ, पानवलकर सरांसारखी इतकी अनुभवी व्यक्ती आमच्या टीम बरोबर आहे हे आमचं भाग्यच म्हणायचं. मला सुद्धा अतिशय आनंद होतोय. माझे सगळे ज्युनियर्स आज खूप यशस्वी आहेत. फक्त गुरुनाथ सुभेदार सोडून. सर, शॅल वी बिगिन? या. एनिवे, तर तुम्हाला आमच्या कंपनीची आजची परिस्थिती माहितीच आहे. काही रिस्पॉन्सिबल लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे आमच्या कंपनीला आर्थिक नुकसान झालं आणि आमची कंपनी डबघाईला आली. ALF कंपनी एकेकाळी 1 नंबरला होती, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तरी सुद्धा आम्हाला ही कंपनी विकायची वेळ आली. आम्हाला एवढं आर्थिक नुकसान झालं की त्यातून आम्ही बाहेर पडू शकत नाही. त्यामुळेच आम्हाला आमच्या कंपनीचे शेअर्स, आमचं ऑफिस, आमची फॅक्टरी सगळंच विकायला लागतंय. नशीब, दुसरं काय म्हणणार आपण. एनिवे, मला खात्री आहे की तुम्ही तिघांपैकी कोणी आम्हाला जे आर्थिक नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी रक्कम द्याल आणि आमची कंपनी ताब्यात घेऊन तुम्ही तुमच्या कंपनी बरोबर चालवू शकाल. अर्थात जो जास्त पैसे देईल त्याच्या ताब्यात आमची कंपनी देऊ. सो इज इट क्लिअर? शॅल वी स्टार्ट नाउ? मिस्टर महाडिक, प्लीज प्रोसीड. हॅलो लेडीज अँड जेंटलमेन, आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये ज्या काही यशस्वी कंपन्या आहेत त्याचे आपण प्रतिनिधी आहात, त्यामुळे सर्वप्रथम आपलं स्वागत. आता ALFच्या संदर्भात बोलायचं तर ALF कडे फॅक्टरी, ऑफिस प्रिमायसेस, शेअर्स अशा सगळ्या स्वतःच्या मालकीच्या ॲसेट्स आहेत. आणि ह्या ॲसेट्सची किंमत आम्ही 200 करोड ही निश्चित केलेली आहे. $200 करोड? माडिक, हे बहुत ज्यादा है. ALF कंपनीचं नाव पण मोठं आहे ना साहेब. मिस्टर महाडिक, नाव मोठं होतं, पण पुढच्या काळाला एवढे पैसे कोण देणार? ते बरोबर आहे खामकर, हे जहाज बुडणारच आहे, पण त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ट आहे. आमच्या कंपनीचे शेअर्स पडले असतील पण कंपनीचं नाव अजूनही टिकून आहे. सो जो जास्त पैसे देईल त्यालाच ही कंपनी मिळेल. हम 210 करोड़ देने को तैयार हैं. $215 कोटी. 220 करोड़. 225 कोटी. 235. 240 कोटी.
240 फायनल करूया. 260. राधिका मसालेने 260 करोड ही बोली लावली. त्याच्यावरती कुणाला काही बोलायचंय? 265 करोड़. दोनशे 75. दिस इज टू मच. वहिनी, आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत. 280 करोड़. वहिनी जाऊ द्या प्लीज. आता पुढे काहीच बोलू नका प्लीज. जर ही बोली फायनल झाली असेल तर कंपनी जातीये 300 करोड. मिस्टर खामकर, मिस्टर मल्होत्रा, आप कुछ और बोली लगाना चाहते हैं? राधिका मॅडम, हे खूप जास्त आहे, तुम्ही चुकताय. गलत सौदा है ये. आपके लिए होगा, मेरे लिए नहीं. हो वहिनी, पण 300 करोड म्हणजे पण राधिका मॅडम, 100 कोटी जास्त देऊन तुम्ही कंपनी घेतली आहे, पण हा 100% लॉस आहे. तुम्हाला व्यवहार जमत नाही. व्यवहार तर तुम्हाला जमत नाही. ही कंपनी 300 काय 500 करोडला जरी असती ना तरी मी विकत घेतलीच असती. आणि व्यवहार मला जमत नाही असं राधिका मसाले सुरू करताना अनेकांनी ऐकवलं होतं. आणि मला असं वाटतं त्याचं उत्तर मी दिलंय. आणि राहिला प्रश्न 100% लॉसचा, तर आता मी तुम्हाला शब्द देते खामकर, लॉस तर सोडाच, कंपनी 100% प्रॉफिट मध्ये असेल. वेल सेड मिसेस सुबेदार. एक्चुअली हमने सोचा था कि ये औरत हमसे क्या टक्कर लेगी. ये बाजी जीतकर हम तो खुशी खुशी घर जाएंगे. लेकिन मिसेस सुबेदार, आपने ये साबित कर दिया कि आजकल की औरतें बड़े से बड़े फैसले ले सकती है. हम तो हार गए, लेकिन हमें इस बात की खुशी है कि ये सौदा आपने जीता है. कॉन्ग्रेचुलेशंस. थँक्यू. रिलेशन मॅडम. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स राधिकाजी. थँक्यू. नाही, एका कर्तबगार आणि धाडसी व्यक्तींच्या हातात आमची कंपनी जाते, खरोखरच आम्हाला फार आनंद वाटतोय. आपण काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेऊया का? हो, पण एक मिनिट. आनंद भाऊजी, पानवलकर सर, मला कल्पना आहे ही किंमत खूप जास्त आहे, पण मी सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. विश्वास ठेवा माझ्यावर. सर, आहे ना विश्वास? 100% वहिनी. आम्ही तयार आहोत.
किती वेळ थांबायचंय असंच रस्त्यात? अगं शनाया, जर पेशन्स ठेव, तिथे काय चाललंय मला कळू तर दे ना. पण असं रस्त्यात थांबून काय होणार आहे? एक तर भूक लागलीये मला, पण खाऊया ना काहीतरी. हो, आपण जाऊया, पण आधी थांब, मला कदमला विचारू दे फोन करून की एक्झॅक्टली तिथे काय चाललंय मीटिंग मध्ये. हा, 1-2 मिनिटं प्लीज. हा बोला सर. हा, कुठे आहात तुम्ही? सर मी ऑफिसमध्येच आहे. बरं, झाली का मीटिंग सुरू झाली? मीटिंग? कोणाची मीटिंग? असं काय करतं? कोणाची काय? राजवाडे सरांची. सर कंपनीची मीटिंग ऑफिसमध्ये नाहीये, हेड ऑफिसला ठेवली आहे. मॅटर खूपच कॉन्फिडेन्शियल आहे, कुणाला काहीच कळू नये म्हणून. हा हा, अच्छा अच्छा, बरं ठीक आहे, मी करतो, परत करतो. ओके सर. ग्रेट ग्रेट मिसेस सुभेदार, मी तुम्हाला खूप दिवसापासून ओळखतोय. अहो, आयुष्यात एवढी उलथापालथ होऊन सुद्धा कुणाची मदत न घेता तुम्ही स्वतःला ग्रूमअप केलं, आणि आज आमची कंपनी विकत घेण्या इतपत स्वतःला कॅपेबल बनवलं. खरोखर हॅट्स अप टू यू. खरंच अभिनंदन. थँक्यू. कारण शून्यातनं विश्व तुम्ही निर्माण केलं. बरं, मग कधी घेताय कंपनी ताब्यात? शुभ कार्याला विलंब कशाला? लवकरात लवकर, कदाचित उद्या. गुड, नो प्रॉब्लेम. अहो, आता कंपनी तुमचीच आहे. सर, अजून एक सांगायचं होतं. बोला ना. ALF कंपनी खूप मोठी आहे याचा मला अंदाज आहे, त्यामुळे ती टेक ओव्हर करणं हे जवळजवळ शिवधनुष्य पेलल्यासारखं आहे. त्यामुळे वाटतं तेवढं ही जबाबदारी स्वीकारणं सोपं नाहीये. नाही, माझी टीम तर आहेच, पण जर समजा म्हणजे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही दोघं जण माझ्या टीम मध्ये ऍडवायझर म्हणून आलात तर खूप बरं होईल. तेवढंच तुमचं मार्गदर्शन मिळेल. इट्स अ प्लेजर. नाही, आम्हाला खरोखरच तुमच्याबरोबर काम करायला फार बरं वाटेल, आनंद होईल. नक्की. सर, तुमचं मार्गदर्शन, माझ्या टीमचं हार्डवर्क हे सगळं एकत्र जुळून आलं ना तर आपण सगळे मिळून या डबघाईला गेलेल्या कंपनीला पुन्हा वर आणू शकू. आणि आता साठे मॅडम सुद्धा आपल्या बरोबर असतील. आणि आणखी एक गोष्ट सर, जोपर्यंत आम्ही कंपनीचा ताबा घेत नाही तोपर्यंत ही गोष्ट बाहेर कळता कामा नये. डोंट वरी, अगदी निश्चिंत राहा. ही गोष्ट या 4 भिंतींच्या बाहेर जाणार नाही याची खात्री बाळगा. आणखी एक, स्टाफ विषयीचे सगळे निर्णय फक्त माझे असतील. त्यामुळे माझ्या परवानगीशिवाय आता नवीन रिक्रुटमेंट होणार नाही आणि कोणी कंपनी सोडून जाणारही नाही. ऑफकोर्स, बाय ऑल मीन्स. आता सगळे निर्णय तुम्हीच घेणार आहात. बरं, आम्ही निघू मॅडम? येस, थँक्यू. ओके, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. वहिनी 300 करोड हे खूप आहेत. वहिनी अगदी बरोबर बोलतोय आनंद. आणि इतकं मोठं फंडिंग बाहेरून कुठूनही मिळवणं अशक्य आहे. पानवलकर सर, यापुढे अशक्य हा शब्द माझ्या डिक्शनरीत नसेल. राजवाड्याच्या मला चाललंय तरी काय? मीटिंग हेड ऑफिसला तर कसं कळणार नवीन बॉस कोण आहे ते? चल यार, उद्या कळेलच ना कोण आहे बॉस ते. हा, ते झालंच, पण बचा एक गोष्ट नक्की आहे, जो कोणी बॉस असेल ना त्याला आपण आधीपासून आपल्या बाजूने करून घ्यायचं. कपूर सरांचं पाहिलं ना, कसे आधीपासून आपल्या फेवर मध्ये होते म्हणून किती फायदा झाला.
त्यामुळे आता हा जो कोण नवीन बॉस असेल ना त्याला आपण आधी रिक्वेस्ट करू की आमच्यावरची केस काढून टाक बाबा. हा ऍक्च्युली डू दॅट. आणि अजून एक गोष्ट, उद्या त्यांच्या समोर जेव्हा पहिल्यांदा आपण इंट्रोड्यूस करू ना आपल्या स्वतःला, तेव्हा एकदम रेडी होऊन जाऊ. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे मी पण टकाटक रेडी होतो, तू पण मस्त तयार हो. ओके? हा चालेल ठीक. पण आता जाऊया का, मला भूक लागली आहे. अरे हो, तुला भूक. चल चल चल. एन्जॉय सर. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. हे घ्या. सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि खरं सांगतो, आजची मिठाई जरा जास्तच गोड लागते. आपल्या सक्सेसची पार्टी आहे ना. नाही पण मला वहिनी आधी एक सांगा की आपली ऑफिस कुठे असेल. नाही म्हणजे राधिका मसाले इकडनं ALF मध्ये जाणार की ALF तिकडनं इथे राधिका मसालेमध्ये येणार. आनंद भाऊजी, एरवी आपण आपलं ऑफिस सोडलं नसतं, पण ज्या ऑफिस मधनं आपण अपमानित होऊन बाहेर पडलो आहोत, आता त्या ऑफिस मध्ये आपण दिमाखात जायचं. येस, करेक्ट म्हणालात तुम्ही. आणि तेही त्या गुरुनाथ सुभेदार आणि कोणती तिची बच्चा ती शनाया, त्यांच्या नाकावर टिचून. म्हणजे आपण ओल्ड ऑफिस मध्ये परत जायचंय. अगं नुसतं जाणार नाही तर आपण जिकडे काम करत होतो तिथेच बसून काम करणार, पण सन्मानाने आणि रुबाबाने. अरे म्हणजे काय, मला उद्याचा दिवस आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, मोठा आणि स्वप्नपूर्तीचा. आपण ही न्यूज सौमित्राला दिली पाहिजे. हो करेक्ट आहे. आणि मी ही गुड न्यूज तिला देतो. अरे ती ती इथे होती ना, आपल्याला गुड न्यूज देणार होती. समीरा. करेक्ट. मी फोन करते सौमित्राला. सॉरी सौमित्र. एक मिनिट. तू काहीही सांगायच्या आधी मीच तुला सांगतो, तू सक्सेसफुल झालेली आहेस आणि तुला जे काही अचीव्ह करायचं होतं ते तू अचीव्ह केलेलं आहेस. बरोबर? सगळी मजाच घालवून टाकलीस तू. कसा आहेस तू? काय माहितीये का, लहानपणापासून ना मला कुठलंही पुस्तक असं हातात घेतलं ना की आधी मी शेवटचं पान वाचायचो. तीच सवय अजून आहे, त्यामुळे बहुतेक कळलं असेल मला. बर, काय झालं सांग. काय नाही, राजवाडे सरांचा फोन आल्यापासून जरा भीती वाटत होती. हा, 240 कोटी. 260. 280 करोड. 300 करोड. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. Congratulations. थँक्यू सो मच. वा 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 राधा, वा, खूप बरं वाटलं मला ऐकून, खूप बरं वाटलं. चला, म्हणजे जस्टिस आहे अजून जगात. हा, पण आता ना खरंच एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय राधा. कसलं? बघ ना, म्हणजे तुझं हे सक्सेस बघायला किंवा तुझ्या डोळ्यातला आनंद बघायला मी तिथे नाहीये. आणि मनात आणलं तरी आता लगेच तिकीट नाही ग मिळणार. ठीक आहे रे सौमित्र, मला माहितीये तुझ्या शुभेच्छा कायम माझ्या पाठीशी आहेत आणि तू आहेसच इथे आमच्या मनात. थँक्स फॉर बिंग विथ अस. चल सौमित्र, ठेवते आता फोन, करते निवांत. बाय. बाय.